नमस्कार, सिटी न्यूज के समाचारों में आपका स्वागत है। आज दिनांक 21 सितंबर 2012 को देखते हैं महानगर की ताजा खबरें। कैसे रहा दिन भर के खबरों का हाल, ये देखने से पहले जीवन जीने की राह के तहत देखते हैं एक पथदर्शक सुविचार। सिटी न्यूज के जीने की राह इस पथदर्शक सुविचार माला के तहत देखते हैं आज का पथदर्शक सुविचार। आज का पथदर्शक सुविचार कहता है, कार्य करने से कतराने वाले लोग ही त्रुटियां निकालने के लिए तैयार बैठे रहते हैं, लेकिन तुम किसी बात से उत्साहित न होना, सिंह की शूरता और पुष्प की कोमलता के साथ काम करते रहो। अब बढ़ते हैं खबरों की ओर। न्यूज बुलेटिन की शुरुआत करते हैं हेडलाइन से। पीने के पानी के लिए मचा घमासान, ग्रामवासियों ने फोड़ डाली मजिप्रा की पाइपलाइन, ग्राम पंचायत को भी ठोके ताले। परिवहन अधिकारी की कुर्सी को निशाना बनाया प्रहरियों ने, हंगामा कर हो गए रघु चक्कर। आरटीओ अधिकारी ने की पुलिस में शिकायत दाखिल। स्वास्थ्य वर्धन के लिए आयोजित साइकिल रैली संपन्न, पेट्रोल, प्रदूषण, आरोग्य और चुस्त शरीर के लिए दिया साइकिल चलाने का संदेश। संभागीय आयुक्तालय का रिश्वतखोर बाबू गिरफ्तार, रंगे हाथ हुई गिरफ्तारी। और अभिनेता भरत गणेशपुरी की सिटी न्यूज कार्यालय को सदिच्छा भेंट, तमाम गणेश भक्तों को दी गणेशोत्सव की शुभकामनाएं। न्यूज बुलेटिन के इस भाग के प्रायोजक है इंडिया बुल्स और एनमार्ट। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। एनमार्ट के सदस्य बनिए और खुशहाली और समृद्धि को चुनिए। बी एनमार्ट फैमिली, बी हैप्पी, स्मार्ट एंड समृद्ध फैमिली। इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, घर आ जाओ। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। एनमार्ट, यहाँ मिलता है वही जो मिलता नहीं कहीं। एक छत के नीचे पाएं खुशियां अपार। एफएमसीजी, ग्रोसरी, क्रॉकरी, गिफ्ट आर्टिकल, गारमेंट्स, किचन वेयर और इलेक्ट्रॉनिक बाजार। तो जुड़िए एनमार्ट से, जुड़िए खुशियों से। क्रेडिट फैसिलिटी, फ्री परचेस वाउचर, ऑल प्रोडक्ट सोल्ड बिलो एमआरपी। और अब एनमार्ट, यहाँ मिलता है वही जो मिलता नहीं कहीं। एक छत के नीचे पाएं खुशियां अपार। अमरावती शहर का हाल, देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। विदर्भ की बड़ी मंडी के रूप में प्रचलित अचलपुर की कृषि उपज मंडी के सोयाबीन की खरीदी शुरू हो गई है। किसानों के सोयाबीन को 3,651 रूपए का भाव इस मंडी में दिया जा रहा है। अचलपुर कृषि मंडी में ऋषि पंचमी के शुभारंभ पर सोयाबीन खरीदी का मुहूर्त किया गया। पूरे विदर्भ में सबसे ज्यादा 3651 का भाव मंडी में व्यापारियों ने खोला है। पहले दिन ही 100 बोरों की आवक मंडी में हुई, जिससे मुरली फ्रूट्स, लक्ष्मी सोया नागपुर ने खरीदा। शुभारंभ पर जिला परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, मंडी के सभापति अजय पाटिल प्रमुखता से उपस्थित थे। खरीदारों में गोपाल एंड गोपाल, बालाजी कॉर्पोरेशन तथा मंडी के व्यापारियों ने बढ़ चढ़कर बोलियां लगाई। विगत वर्ष मंडी में 4 लाख बोरों की आवक हुई थी। सोयाबीन तेजी में 5,000 रूपए तक गया था। क्या है, तो ये अधिक मास आने से साल बढ़ गया, इसलिए सोयाबीन की पैदावार पहले खाना चालू हो गई, इसलिए नवरात्र में निकलते हुए ऋषि पंचमी करे और आज हमने 3651 रुपये के भाव निकाले, जो कि एकदम मैक्सिमम भाव होगा आज के हिसाब से। अभी तक के कौन सी कंपनियों ने सोयाबीन खरीदा? आज यहाँ पे मुरलिया इंडस्ट्रीज ने खरीदा, रुचि सोया इंडस्ट्रीज, स्नेहा फूड्स और नरेंद्र साल्वेक्स अमरावती और डीजे ऑर्चर्ड्स हिंगनगा 5 जन। विगत वर्ष जो है सोयाबीन की रेडी 1900 का भाव खुला था और आखिरी समय तक तेजी जो है वो 5000 तक आई थी। इस समय कहाँ तक के तेजी जा सकती है, क्या अनुमान? नहीं, इस समय अभी तो भाव टॉप लेवल के होने से ऊंचे खुल गए, लेकिन आगे चल के ऐसा उम्मीद है कि 1000 रुपये इससे कम हो जाएंगे, 2500-3000 के बीच में रहेगा। सोयाबीनचं मुहूर्त आज सुरू झालेलं आहे। अचलपूर कृषी मंडीमध्ये आताच खूप मोठा साहित्य संमेलन केलेलं आहे आणि काय आशा आहे की शेतकऱ्यांना कितपर्यंत भाव भेटणार आणि काय संदेश देऊ इच्छितात?
तर शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालाच पाहिजे. अतिवृष्टीमुळे अळीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात झाला आणि त्या अनुषंगाने दोन्ही बाजू आहेत. म्हणजे याच्यामध्ये तिहेरी याच्यामध्ये जर बघायला गेलं तर व्यापारी, शेतकरी आणि शेतमजूर, तर या तिघांनाही जर त्यांच्या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे आणि त्यांना फायदा झाला पाहिजे, तर याच्यामध्ये सोयाबीनला आजचा 3600 रुपये भाव आहे. किमान हा भाव 5000पर्यंत असायला पाहिजे, एक शेतकऱ्याची बायको म्हणून मी म्हणेन. आणि त्याचबरोबर इकडे 5000 तर निश्चितच व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल. पण मजूर न मिळत असल्यामुळे जे शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची जी अडचण होते आहे, त्या अनुषंगाने शेतीमालाचे भाव वाढणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने हा व्यापारी पण आमचा सुखी झाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि शेतमजूर यासाठी अशीच भूमिका शासनाची असायला पाहिजे. आणि आम्ही शासनाला सुद्धा कुठलाही आमचे ठराव पाठवत असताना आम्ही तसंच म्हणत होतो, उत्पादन खर्चावर हा आधारित भाव जर दिला तर शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी आणि व्यापारी या सगळ्या व्यवहाराच्या दोन बाजू आहेत. आणि दोघी जेव्हा सुखी राहतील, दोघांचे दुकान जेव्हा व्यवस्थित चालेल, तेव्हाचा महाराष्ट्र आणि हा देश चालू शकतो. आणि म्हणून शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी यांची सांगड त्याच पद्धतीने असायला पाहिजे. आणि आज या ठिकाणी मला गोविंद सेठ भैया आणि आमच्यासाठी कोणी बोलवलं, त्यांच्या संपूर्ण आज सगळीकडे आज सोयाबीनच्या विक्रीचं उद्घाटन झालं. मी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून सुद्धा शेतकऱ्यांची आणि शेतीविभागाची अशीच प्रगती होईल अशी त्यांना मनापासून. अचलपुर के कृषि मंडी में हर गुरुवार को भैंस बाजार लगता है। राज्य स्तर के ग्राहक इस बाजार में पहुंचकर भैंसों की खरीदी करते हैं। विभिन्न प्रजातियों के भैंसों की बोली इस बाजार में लगती है। अचलपुर कृषि मंडी में राज्य स्तर का भैंस बाजार गुरुवार की रोज बढ़ता है, जहां पहाड़ी, गुजर, मुर्गा प्रजाति की भैंसों की ज्यादा मांग है। भैंसों की खरीदी बिक्री में दलाल भी रोजगार पाते हैं। भैंसों में मुर्गा प्रजाति की भैंसें 30 से 50 हजार तक का भाव की मिलती है, पहाड़ी 20 से 25 हजार के भाव की मिलती है व गुजर जाति की भैंसें 15 से 20 हजार रुपए तक की मिलती है। इसी के साथ अन्य मवाशी, बैल, मुर्गे, बकरियां, मेंढी भी मंडी में बेची जाती है। गुरुवार को यह पशु बाजार आकर्षक रहता है। परतवाड़ा के आगर में पहुंचे एक एसटी बस के वाहक ने जरा सी बात पर एक बस चालक पर डीजल उलटकर उससे झगड़ा किया। मामूली लेन देन पर यह विवाद हुआ था। महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग के परतवाड़ा आगर में बुधवार की रात 8 बजे के दौरान चालक रघुवंशी व परिचालक विजयकर पहुंचे, जिन्होंने अपना वाहन आगर के अंदर लगाते ही मामूली लेन देन के विवाद में मारपीट शुरू कर दी। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार दोनों शराब के नशे में चूर थे। विजयकर ने चालक रघुवंशी पर पास में बकेट में रखा डीजल डालकर जलाने का प्रयास किया। जब सिटी न्यूज ने पूछताछ की तो अधिकारियों ने मामला रफा दफा कर दिया। कैमरे को देखते ही कंट्रोलर ठाकरे कुर्सी को छोड़ भाग गया। परतवाड़ा बस स्टॉप पर हुई घटना की पुलिस को भी खबर नहीं दी गई। बढ़ते हैं समाचारों में आगे। न्यूज बुलेटिन के विभाग के प्रायोजक हैं इंडिया बुल्स होम लोन्स। घर आ जाओ। एनमार्ट के सदस्य बनिए और खुशहाली और समृद्धि को चुनिए। बी एनमार्ट फैमिली, बी हैप्पी, स्मार्ट एंड समृद्ध फैमिली। दिवसाचा हा सर्वात सुखाचा क्षण कोणता आहे अन सांगे काय खरी यारा। इंडिया बुल्स होम लोन्स। घरी आना। कोई लॉटरी निकली आप लोगों की? जी नहीं, लॉटरी वॉटरी कुछ नहीं निकली है। हम लोगों की किस्मत खुल गई है। हाँ, और किस्मत खुली है एनमार्ट से। एनमार्ट से? जी हाँ, सुनिश्चित भविष्य एनमार्ट आपको देता है आपके पूरे साल के बजट में कटौती, एक्स्ट्रा इनकम और ढेर सारे इनकम। देखा जाए तो एनमार्ट एक जादुई चिराग की तरह है जो 1 मिनट में आपकी किस्मत को रोशन करता है। आप लीजिए निर्णय 1 सेकंड में और पाइए खुशहाली। तो कॉल कीजिए 0261 677 4444 पर या ईमेल कीजिए info@nmart.co.in पर। ब्रेक के बाद पुनः आपका स्वागत है। अब नजर डालते हैं महानगर की कुछ अहम खबरों पर। श्री हनुमान विहार प्रसारक मंडल की ओर से आंखों के तिरछेपन पर निःशुल्क उपचार शिविर का आयोजन किया गया है। आगामी 29 सितंबर को विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय में शिविर संपन्न होगा। इस शिविर का सभी नेत्र योगी लाभ ले, ऐसा आह्वान आयोजकों की ओर से किया जा रहा है।
नवादेश स्थित श्री शास्त्री गणेशोत्सव मंडल के इस वर्ष के श्री उत्सव झांकी का उद्घाटन गुरुवार की शाम संपन्न हुआ। विभिन्न मान्यवरों के प्रमुख उपस्थिति में उद्घाटन समारोह संपन्न हुआ। महानगर के नवादेश स्थित श्री शास्त्री गणेशोत्सव मंडल के इस वर्ष के श्री उत्सव दिखावे की झांकी गुरुवार से लोकार्पित कर दी गई। जिलाधीश राहुल रंजन महिवाल के हाथों दीप प्रज्वलन कर यह उद्घाटन कार्यक्रम संपन्न हुआ। सिरी चैनल के डायरेक्टर चंदू सोजतिया, प्रसिद्ध उद्यमी लप्पी सेठ जाजोदिया, सुनील राणा, सुरेश भांडारकर, नंदलाल खत्री, मेघाताई हरने, नीलकंठ कात्रे सहित विभिन्न गणमान्य मान्यवर इस उद्घाटन समारोह में सहभागी हुए थे। विधिवत आरती पूजन से इस वर्ष की श्री झांकी लोकार्पित कर दी गई। गौरतलब है कि मंडल के ओर से प्रतिदिन गणेश भक्तों को श्रीमंत दगड़ू सेठ हलवाई मंदिर पुणे से विशेष तौर पर लाए गए श्रीफलों प्रसाद का वितरण की व्यवस्था मंडल की ओर से की गई। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जानकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश देवा, एकदंत दयावंत चार भुजाधारी, माथे पे सिंदूर सोए मूस की सवारी। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जानकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश देवा, अंधन को आँख दे तो कुड़ियन को काया आया। हे देवा कृपा करो कष्ट हरो मेरा। जय गणेश देवा, जय गणेश देवा, जय गणेश देवा, जय गणेश देवा। देवा माता पिता गणपति बाप्पा और गजानन महाराज की। मनपा उर्दू स्कूल नंबर 7 के इमारत का किराया अदा नहीं होने पर मकान मालिक द्वारा स्कूल को लगाया गया ताला शुक्रवार को खोल दिया गया। आनंद फानन में इस इमारत का स्थगित किराया मकान मालिक तक पहुंचाया गया। लालखड़ी के हसीना बी नामक महिला के मकान में मनपा की उर्दू स्कूल नंबर 7 चलाई जाती है। विगत 3 महीनों से इसी स्कूल इमारत का भाड़ा स्थगित हो जाने से त्रस्त होकर हसीना बी ने गुरुवार को स्कूल को ताला लगा दिया था, जिसके बाद आनंद फानन में मनपा के ओर से यह स्थगित किराया मकान मालिक तक पहुंचा दिया गया, जिसके बाद शुक्रवार को स्कूल सुचारू रूप से शुरू हो गई। हमारे स्कूल की एक शाखा लालखड़ी में ये शाखा है जो 1 से 5 वर्ग की शुरू है। ये इमारत हमारी भाड़े से शुरू है जून महीने से, और इसका भाड़ा भी हमने दिए है कि जो घटना पेपर में आई है ऐसी कोई घटना हुई नहीं, और हमारी जो भाड़े की फाइल शुरू है वो शिक्षा विभाग के मार्फत शुरू है। और ये घर मालक है बामल सर से ये गए नहीं मिलने, बामल सर से अभी तक इनकी कोई मुलाकात हुई नहीं, और ये भाड़े के ताल्लुक से बामल सर को कोई माहिती थी भी नहीं अभी तक। किराया तो आज नहीं तो कल मिल ही जाता था, लेकिन पैसों के लिए स्कूली छात्रों को शिक्षा से वंचित रखना सही नहीं है, ये मकान मालिक ने भी समझना था। ऐसी प्रतिक्रिया इस घटना पर सुजान नागरिकों की है। वहाँ गए थे हम, मेरे को स्कूल का नाम पता नहीं मालूम हुआ, एड्रेस उस पर चले गई थी ऑटो करके। मैं वहाँ गई, मैंने मैडम की देखी रास्ता, बोले 5 बजे तक 4 बजे तक आएंगे, बोले 6 मेरे को 5:30 बज गया, मैडम कुछ आए नहीं। मैंने ली वहाँ रख के आ गई, एक मैडम थी उसके पास दे दी मैंने। कितनी महीने की पेमेंट बाकी थी आपकी? 3 महीने की। अब पूरी पेमेंट? हाँ मिल गई शाम में, मास्टर लोगों ने शाम में ला के दे दिए, और मैंने ताला खोल दी, और मैं गुस्से में आके मैंने ताला लगा दी थी इसको। और अब मेरे को महीने पैसे लगेंगे, 26 को भरता मेरा महीना, 1 तारीख को मेरे को पैसे मिल जाना। शाळा नंबर 7 बिस्मिला नगर इथे जी शाखा आहे त्या शाळेच्या बद्दल काल पेपरला जी बातमी आली आहे की इथे 2 वर्षापासून मुलं बाहेर बसत आहे, त्या उन्हात बसत आहे, पण असं काही नसून काल फक्त थोडंसं त्यांचा प्रॉब्लेम आला तर त्यांचं 3 महिन्याचं भाडं बाकी होतं, आणि त्यांनी कधी माझ्यासोबत संपर्क केला नाही, त्या मालकांनी, घर मालकांनी किंवा इथच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा मला सांगितलं नाही। मला जर सांगितलं असतं असा प्रॉब्लेम आहे तर मी त्याचा तात्काळ हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता। आणि त्यांचं काही असं 2 वर्षांपासून ते बाहेर बसत नाही, फक्त अर्धा पाऊण तास त्यांचं काही अंडरस्टँडिंग झालं होतं आणि त्या अर्ध्या तास शाळा सुरू झाली, पण काही पेपरवाल्यांनी त्याचं असं रंगून दिलं काही 2 वर्षापासून विद्यार्थी बाहेर बसत आहे, शाळा बंद आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, हे चुकीची गोष्ट असून यामुळे मनपाच्या शाळेची बदनामी होत आहे। अशी बदनामी कृपया कोणी करू नका। आणि मी मागे पहिल्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मुख्याध्यापकांना कोणती तक्रार असली डायरेक्ट शिक्षण समिती माझ्यासोबत संपर्क साधा, आणि याच्याबद्दल काही कोणाची तक्रार असेल तर मी त्यांचे प्रश्न सोडवण्यास समर्थ आहे। आणि यानंतर मी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की कृपया
पूर्ण शहानिशा करूनच बातम्या द्याव्या आणि मनपाच्या शाळेची कृपया कोणी बदनामी करू नका. इथे गोरगरीब विद्यार्थी शिकत आहे. आमची खूपच इच्छा आहे की मनपाच्या शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि उच्च दर्जाचं शिक्षण या मनपाच्या शाळेमध्ये मिळावं याकरिता मी सतत प्रयत्नशील असून मागील 3 महिन्यापासून जेव्हापासून मी शिक्षण सभापती झालो तेव्हापासून या मनपाच्या शाळेकडे विशेष लक्ष देत आहे आणि मुलांना ड्रेस मिळावे, त्यांना सिटी बसच्या पासेस मिळाव्या, सर्व व्यवस्था उच्च दर्जाचं शिक्षण त्यांना कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तरी कृपया मी पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांची काही अशी तक्रार असेल तर त्यांनी कृपया पहिले पत्रकारांना सांगू नये. त्यांनी सरळ माझ्याशी संपर्क साधावा. शिक्षणाधिकारी मॅडमनी जर काम करत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांचं काम करण्यास समर्थ आहे आणि मी त्यांच्या कोणत्याही पद्धतीने त्याचं काम करून देईल आणि पुन्हा अशी घटना कुठे घडू नये. आणि मनपाची शाळा व्यवस्थित सुरू आहे, कोणत्याही त्यामध्ये व्यत्यय नाही आहे आणि मनपाच्या शाळेचा दर्जा दिवसेंदिवस चांगला होत असून मुख्याध्यापक सुद्धा यामध्ये चांगले लक्ष देत आहे. त्यांचे सुद्धा मी विशेष अभिनंदन करतो कारण की जेव्हापासून मी शिक्षण सभापती झालो तेव्हापासून मनपाच्या शाळेमध्ये बरीचशी सुधारणा झाली असून पटसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की कृपया त्यांनी पूर्ण शहानिशा करून माझ्याशी संपर्क साधल्यानंतरच पेपरमध्ये बातमी द्यावी. काल पेपरला बातमी आली की घरमालक मला भेटले, बांबल सर शिक्षण सभापती मिलिंद बांबलला घरमालक भेटले, बांबलने त्यांना भाडे दिले नाही. ते माझ्यासोबत कधी आलेच नाही, त्यांनी मला पाहिलं नाही, त्या घरमालकाला मी घरमालकाला पाहिलं नाही. त्याप्रमाणे मुख्याध्यापकांना सुद्धा त्यांना सुद्धा वाटलं की त्यांचा प्रॉब्लेम काही मोठा नाही आहे, त्यांनी सुद्धा माझ्या संपर्क केला नाही. पण हे मोठी घटना नव्हती, अशी क्षुल्लक घटना होती. अर्धा पाऊण तास ते फक्त विद्यार्थी बाहेर होते आणि या क्षुल्लक घटनेचं मोठं राजकारण काही लोक करत असून काही लोक मुद्दामून मनपाच्या शाळेला बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचत आहे. त्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कृपा करून मनपाच्या शाळेला बदनाम करू नका. इथं गोरगरीब विद्यार्थी शिकत आहे, त्यांच्या भविष्याकडे लक्ष द्या. काही त्रुटी असतील तर मला सांगा, मी त्यांच्या त्रुटी सोडवण्यास समर्थ आहे. कृपया त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्याचं नुकसान करू नका आणि पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्याचं नुकसान करू नका. काही सुधारणा करण्यात असेल तर सुधारणा करा आणि काही तक्रार असल्यास सरळ माझे संपर्क साधा. एवढं बोलून माझे दोन साहब जो हमने न्यूज देखा है उसका हमने सिर्फ 3 महीने का बताया. मातृभूमी आहे, आजच्या मातृभूमीमध्ये 2 वर्षापासून दाखवलं. 2 वर्षापासून शाळेचे विद्यार्थी बाहेर बसत आहेत, पण 2 वर्षापासून नाहीये ते. फक्त अर्धा तास त्या दिवशीच कालची फक्त अर्धा तास बाहेर बसले. 2 वर्षापासून नसून फक्त अर्धा तासचा विषय. सिटी न्यूज ने तो 3 महीने में 1 घंटा ही बताया. सिटी न्यूजचा विषय नाही हा. मी जो बोलतोय पत्रकाराबद्दल ते सिटी न्यूज बद्दल नाही बोलत आहे. पण काही वृत्तपत्रामध्ये आजच्या सकाळच्या वृत्तपत्रामध्ये काही अशी बातमी आली की 2 वर्षापासून या बिस्मिल्ला नगरच्या शाळेतील विद्यार्थी बाहेर बसून शिक्षण घेत आहेत. हे अत्यंत चुकीची बाब आहे. इथे फक्त अर्धा तास ते विद्यार्थी बाहेर होते. ते त्यांचा पगाराचा त्या मॅडमचा त्यांचा काही भाड्याचा प्रॉब्लेम होता. ते अर्धा तास फक्त थांबले होते आणि 2 वर्षापासून कोणाचं भाडं थकीत नाही, काही नाही. रेग्युलर त्यांना आता 3 महिन्याचं भाडं सुद्धा जसं मला माहीत पडलं तसं मी त्यांना शिक्षक मुख्याध्यापकाशी संपर्क साधून त्यांना 3 महिन्याचं भाडं दिलं आहे आणि शाळा व्यवस्थित सुरू आहे. गुरुवार की रात शहर के राजापेट चौराहे पर एक युवक पर हुए कातिलाना हमले में उक्त युवक जख्मी हो गया. जख्मी युवक का नाम 18 वर्षीय सोनू पथरिया है. यह युवक बेलपुरा निवासी है. गुरुवार की रात जब सोनू खाना खाकर घर के बाहर निकला तो अचानक उस पर यह कातिलाना हमला बोला गया. हमलावर कौन है ये और हमले के कारण का पता अभी तक नहीं चल पाया है. नीलखंडा व्यायाम मंडल और नीलखंडा गणेशोत्सव मंडल की ओर से आयोजित स्वास्थ्यवर्धक साइकिल रैली का आयोजन शुक्रवार को संपन्न हुआ. शहर के विभिन्न प्रमुख चौराहे से होते निकले इस साइकिल रैली से प्रदूषण मुक्ति, पेट्रोल बचाओ, आरोग्य बचाओ ऐसे विभिन्न जनहित संदेशों पर प्रचार और प्रसार किया गया. नीलखंडा मंडल गणेशोत्सव की ओर से आयोजित साइकिल रैली का आयोजन शुक्रवार की सुबह संपन्न हुआ. थानेदार अनिल सिंह गौतम, सिटी न्यूज चैनल के डायरेक्टर चंदू सुजितिया के हाथों इस स्वास्थ्यवर्धक साइकिल रैली का उद्घाटन किया गया. साइकिल रैली आज जो हम स्वास्थ्य की तरफ हमारा ध्यान कम होते जा रहा है, यदि ऐसे आयोजन हर महीने हर हफ्ते होते रहे अभिनंदन भाव तो शायद सभी लोग स्वास्थ्य की तरफ ज्यादा ध्यान देंगे. और इस रैली को मैं मेरे परिवार की ओर से, मेरे सिटी चैनल परिवार की ओर से शुभकामनाएं देता हूँ की या गणेशोत्सवामध्ये सायकल स्वास्थ्य रॅलीचं आयोजन होते आहे आणि कुठेतरी पर्यावरणात जे आपण वाढतं प्रदूषण आहे त्याला आळा घाला. रोज हृदयविकार सगळे दवाखाने मोठमोठे आपली चरबी घटवतो आहे म्हणजे इतर आजार विकार आपल्याला होणार नाही. सायकल चालवणं स्वतःसाठी सोडा देशासाठी एक पवित्र कार्य आहे असं चंदू भाऊ आणि इतर सर्व प्रतिष्ठित मंचावर बसलेले एक सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशानं
हे आयोजन केलेलं आहे. मी सर्व आयोजकांचं संयोजकांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या रॅलीला उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा देतो. अशा टॅम मंडळ यांच्यातर्फे आधी सायकल रॅली आयोजित केली आहे. त्यामध्ये सहभागी होणारे सर्व बालमित्र आणि इतर सिनियर मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर गोविंदभाऊ कासट साहेब, वसंतराव सावकर, माझे मित्र बोरासाहेब ॲडव्होकेट, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विधी अधिकारी आहेत, माझे मित्र नागपूर कोल्हापूर गेट पोलिसांचे ठाणेदार नागपुरे साहेब, सुरेशभाऊ रतावा, चंद्रभाऊ सजेलिया, पेंढारे सर आणि इतर त्यांचे सर्व सहकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, अध्यक्ष आणि पदाधिकारी, उपस्थित सर्व नागरिक. सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे. याच्यातून एक चांगला संदेश समाजामध्ये गेला पाहिजे. सर्वांनी स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी, चांगल्या स्वास्थ्यासाठी सायकल चालवणं खूप आवश्यक आहे. पायी चालणे आणि सायकल चालवणे या दोन व्यायाम प्रकारामुळे कुणालाही कुठलाही आजार होणार नाही याची 100% खात्री देते. निश्चितपणे आपण बघतोय आमचे और इस रैली की शुरुआत हुई. त्याच्या लक्षात येतात. नीलकंठ चौक बुधवार से शुरू हुई इस रैली का अंबापेट, गांधी चौक, जवार गेट, सक्करसाद, सराफा, जैन मंदिर, भाजी बाजार, खरकड़ीपुरा, बजरंग चौक आदि मार्गों से घूमते हुए नीलकंठ चौक पर इस रैली का समापन किया गया. साइकिल रैली से विभिन्न जनहित संदेश भी प्रसारित किए गए. पेट्रोल प्रदूषण, आरोग्य आदि पर एकमात्र उपाय है साइकिल, ऐसा संदेश इस साइकिल रैली से दिया गया. मनोज केवले, अभिनंदन पेंडारी, डॉक्टर गोविंद कासट, नीलेश कारंजकर, नरेंद्र केवले, सुरेश रतावा, राजेश अग्रवाल सहित विभिन्न मान्यवर और नागरिकों ने भी इस साइकिल रैली में हिस्सा लिया था. त्याच्या लक्षात येतात. समजून सांगण्यासाठी सायकल चालवा, देश वाचवा, सायकल चालवा, हृदयविकार टाळा, सायकल चालवा, आरोग्य मिळवा. सायकल चालवा, सायकल चालवा, सायकल चालवा. संभागीय आयुक्तालय में बड़े बाबू की पोस्ट पर कार्यरत 55 वर्षीय चंद्रकांत जयंतीलाल पारेख को रिश्वतखोरी के चलते रंगे हाथ धर दबोचा गया. एसीबी के अधिकारी ने घटना की विस्तृत जानकारी देते सिटी न्यूज को कार्रवाई की जानकारी दी. हमारे एसपी साहब श्री साड़वे साहब, इन्होंने मुझे आदेश दिया कि आपकी तरफ मैं कंप्लेनेंट भेज रहा हूँ. उस कंप्लेनेंट की कंप्लेंट आप अच्छे तरीके से लीजिए और आगे की कार्रवाई करिए. ऐसा उनके आदेश के मुताबिक मेरे पास कंप्लेनेंट जो है अविनाश सुरेश वानखेड़े, VHB कॉलोनी, प्लॉट नंबर 51, मलकापुर, तालुका जिला अकोला, ये मेरे पास में आए. उन्होंने मेरे सामने उन्होंने कंप्लेंट दी. कंप्लेंट विभागीय आयुक्त कार्यालय के चंद्रकांत जयंतीलाल पारेख अव्वल कारकुन इनके खिलाफ उन्होंने दी. उन्होंने कंप्लेंट में ये बताया कि मलकापुर ग्राम पंचायत सरपंच ने इन्होंने अवैध तरीके से
बांधकाम करके एक दुकान का ब्लॉक निकाला और वो ब्लॉक गलत तरीके से आवंटित किया। आवंटित करते वक्त में भुगतान के रूप में सामने वाले व्यक्ति से उन्होंने 10,000 रुपये अनामत रकम के रूप में ली। बाद में ये बात सरपंच को ये पता चली कि जो भी मैंने कार्रवाई किया वो टोटली गैर कानूनी है, इसलिए वहाँ के सरपंच इन्होंने 10,000 अनामत रकम वापस कर दी। वापस करने के साथ साथ और वो जो किया हुआ जो बांधकाम था वो पूरा का पूरा रातों रात उन्होंने तोड़ दिया। इसकी शिकायत कंप्लेनेंट अविनाश सुरेश वानखेड़े इन्होंने विभागीय आयुक्त अमरावती इनको कंप्लेंट की। ये कंप्लेंट 1 जून 2011 को लिखित रूप में सरपंच के खिलाफ दी। माननीय डिविजनल कमिश्नर साहब ने उनके कंप्लेंट के आधार पर अगली इंक्वायरी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला श्री ई रविंद्रन इनके तरफ उन्होंने इंक्वायरी दी। उन्होंने इंक्वायरी रिपोर्ट सबमिट किया विभागीय आयुक्त साहब को। विभागीय आयुक्त साहब की तरफ ये इंक्वायरी रिपोर्ट आने के बाद में विभागीय आयुक्त साहब ने भी इसके ऊपर अपने लेवल पर उन्होंने अपनी कार्रवाई की। इस संबंध की जो फाइल थी, ये फाइल चंद्रकांत जयंतीलाल पारेख इनके पास में थी। उन्होंने कंप्लेनेंट अविनाश सुरेश वानखेड़े को ये बोला कि मैं तुम्हारी तरफ से ये निकाल मैं लगवा के देता हूँ, बदले में मुझे 40,000 रुपये देना पड़ेगा। और साथ में ये भी बात हो गई कि पहले 20,000 और काम होने के बाद में 20,000। उसी वक्त फिरियादी को मतलब कंप्लेनेंट को ये भी कहा गया कि आज तो कुछ तो भी करना पड़ेगा। तो दिनांक 6/9/2012 को कंप्लेनेंट ने उस वक्त चंद्रकांत पारेख इनको 5,000 रुपये दिया। उसके बाद में इनकी लेन देन की बात हो गई और आज का दिन मुकर्रर किया गया था। आज कंप्लेनेंट को फिर पैसे के बारे में बुलाया गया था। कंप्लेनेंट ने यहाँ पर आके जो नियम के मुताबिक यहाँ पर रिपोर्ट किया और आगे की कार्रवाई हम लोगों ने की है। साथ में 15,000 रुपये लेते हुए चंद्रकांत जयंतीलाल पारेख ये रेड हैंड पकड़े गए। चंद्रकांत जयंतीलाल पारेख इनके खिलाफ एंटी करप्शन एक्ट के मुताबिक कलम 7, 13(1)(ड), सहकलम 13(2) लांच लुचपत प्रतिबंधक कानून के तहत कार्रवाई की जा रही है। समूचे अंबानगरी में विघ्नहर्ता श्री गणेश के 10 दिवसीय उत्साह की धूम शुरू हो चुकी है। आगामी अनंत चतुर्थी तक यह धूम पूरे शहर भर में ऐसी ही जारी रहेगी। बुधवार को श्री गणेश चतुर्थी से समूचे अंबानगरी में इस वर्ष के 10 दिवसीय गणेश उत्सव की धूम शुरू हो चुकी है। शहरवासी नागरिकों के घरों सहित शहर भर के विभिन्न गणेश मंडलों ने भी विघ्नेश्वर बाप्पा को शान से विराजित किया गया है और बाप्पा की उत्साही झांकियों का उद्घाटन भी हो रहा है। गणपति बाप्पा बोलो बाबा। शुक्रवार को स्थानीय टैगोर नगर चौक स्थित गणेश मंडल की झांकी का उद्घाटन किया गया। टैगोर चौक पर रामदेव बाबा के चमत्कारी की झांकी इस वर्ष मंडल ने बनाई है। उसी प्रकार जवार गेट के जवार गणेश उत्सव मंडल ने भी श्री उत्सव झांकी का उद्घाटन भी गुरुवार को हुआ। मंडल ने इस वर्ष त्रिभुवन हत्या के जन जागृति की झांकी इस वर्ष साकारी है। सिटी चैनल के डायरेक्टर चंदू सजतिया, पार्षद प्रवीण हरमकर, पार्षद अर्चना राजगुरे के हाथों इस झांकी का उद्घाटन किया गया। श्री गणेश आरती से ये झांकी लोकार्पित हो गई है। इसी तरह समूचे शहर में ही विभिन्न मंडलों ने विभिन्न झांकियां और आकर्षक साज सज्जा से श्री गणेश की स्थापना की है। महानगर उत्सव समीक्षा के लिए ब्यूरो रिपोर्ट सिटी न्यूज।
शुक्रवार को मराठी फिल्मों के अभिनेता भरत गणेशपुरे ने सिटी न्यूज चैनल कार्यालय को सदिच्छा भेंट दी। इस औपचारिक भेंट में सिटी न्यूज चैनल के कार्यालय और न्यूज मेकिंग यूनिट का मुआयना कर सिटी न्यूज के माध्यम से सभी गणेश भक्तों को गणेश उत्सव की शुभकामनाएं भी प्रदान करी। मराठी फिल्म के अभिनेता और प्रसिद्ध थिएटर कलाकार भारत गणेशपुरे ने शुक्रवार को सिटी चैनल के कार्यालय को भेंट देकर सिटी न्यूज के बुलेटिन की सराहना करते हुए मंगल कामनाएं प्रदान की। इस औपचारिक भेंट में उन्होंने समस्त गणेश भक्तों को सिटी चैनल के माध्यम से गणेश उत्सव की शुभकामनाएं भी प्रदान की। नमस्कार, सिटी न्यूजच्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आज आपल्या सिटी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहेत मराठी चित्रपटाचे अभिनेते भारत गणेशपुरे। यांचं नाव आणि यांचा चेहराचं ओळख आहे, त्यांची कुठलीही प्रकारची ओळख देण्याची गरज मला तरी वाटत नाही। या गणेशोत्सवाच्या विद्यार्थ त्यांचं महानगरात आगमन झालेलं आहे। आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं महानगर। नमस्कार, सगळ्यात पहिले तर युसेन नेटवर्कच्या सर्व दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। बाप्पा सगळ्यांचे कष्ट कमी करो, महागाई कमी करो ही बाप्पाच्या चरणी विनंती। कसं वाटलं म्हणजे जसं की माझंच गाव आहे, म्हणजे मी असा थोडा अधूनमधून येत असतो। गाव आहे आणि म्हणजे मी जसा वऱ्हाडी माणूस आहे तसं जसं मी इकडे वागतो तसं मुंबईत पण वागतो। म्हणजे त्याची माझी ओळख आहे किंवा हा म्हणजे स्पेशल जास्त वऱ्हाडी जास्त बोलतो आणि जास्त वऱ्हाडीला प्रमोट करतो। तर ऑब्व्हियसली गावात आल्यावर खूप आनंद वाटला। बरं, काय सुधारणा जाणवतात आपल्या गावात झालेल्या? खूप बापरे का इकडे मॉल झालाय, सगळं त्या मार्केट चेंज झालेलं आहे। फक्त थोडं अजून जरा रस्ते जरा करायला पाहिजे होते। काल ना मी असं बाईक चालवत होतो तर मला रात्री जसं ती स्लीप झाल्यासारखं वाटलं ते आमच्या गाडगे नगराकडे जाताना। जरा रस्ते जरा आणखीन जरा व्यवस्थित करायला पाहिजे। तशा आशयाची मागणी आम्ही पण उचलून धरलेली आहे आणि प्रसिद्धी माध्यमांना उत्तर देताना महानगरपालिका प्रशासन म्हणते की पावसाळा लोटला की आम्ही रस्त्यांची सुधारणा करू। हा, त्यांचंही बरोबर आहे। पावसाळा आता लोटेल मग लोटेल, काही लोटतच नाही। पावसाळा लांबला यावेळेस। थोडस विषयाचा विषयांतर करतो। मराठी चित्रपटसृष्टीला थोडंसं उतरतं वळण आल्यासारखं चित्र दिसत आहे। प्रेक्षकांची पाठ सुद्धा तिकडे जास्त वळत नाही, काय कारण असू शकतं? नाही, उलट कसं झालंय आता उतरतं वळण नाही म्हणताय, कारण की आता उलट विविध स्वरूपाचे चित्रपट मराठीमध्ये येतात, विविध विषयांचे चित्रपट मराठीत येतात। फक्त काय आता धंदा जो उतरते का, आता कागस्पर्शने पण चांगला धंदा केला, देऊळने पण चांगला धंदा केला। मला असं वाटतं ना, मुळात कसं आहे ना, जसं एक प्रेक्षकांची मेंटॅलिटी असते हिंदी आणि मराठी, तर मराठी प्रेक्षकांची कशी एक मेंटॅलिटी आहे, त्यांना ना एक स्टोरी ओरिएंटेड गोष्ट लागते। म्हणजे तुम्ही असं झामझूम असं ते कॅमेरा फिरवून आणि हे ते आणि टेक्निकली त्यांना काही दाखवलं ना तर मुळात म्हणजे आपल्या कसं की खूप आपल्यावर इतका पगडा आहे ना चांगल्या रायटर्सचा, आपण लहानपणापासून काही छान चांगल्या गोष्टी वाचत आलेलो आहे, त्याच्यामुळे ना ते वाचिक आणि ते सगळ्या गोष्टी आपल्या अंगात भिनल्या, त्यामुळे आपल्याला असं झुमझाम काहीतरी डिस्को डान्स दाखवून आपलं पोट भरणं। ऍक्शनपटापेक्षा वस्तुस्थिती आणि उत्तम स्क्रिप्ट। तुम्ही कुठलाही चित्रपट बघा, ज्याची स्क्रिप्ट चांगली आहे त्यांनी उत्तम धंदा केलेला आहे मराठीत। त्याच्यामुळे असं होतं की ओरड प्रेक्षकांना पण काही गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी बघायला आवडतात, चांगल्या गोष्टी प्रेक्षकांना आवडतात, त्या तशा पद्धतीने दिल्या पाहिजेत। पण मला तुम्ही म्हणता तसं नाही, चित्र जरा बदललेलं आहे। बरेच लोक आता थिएटरकडे यायला लागलेत, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला लागलेत। यांनी काय दाखवलंय, त्यांनी काय दाखवलंय। तर पहिले जसं होतं की पिक्चर लागला कुठे, गेला कुठे, आला कुठं, असं काय। आज निदान म्हणजे तुमच्यासारखे लोक त्याला खरंच श्रेय द्यायला पाहिजे, कारण तुमच्यासारखा जो मीडिया आहे तो कधी त्याच्याबद्दल चर्चा करतो, चर्चा घडून आणतो, ज्या लोकांना ते कळतं हा चित्रपट आला ह्या विषयावरती आहे, पण बघायचा की नाही बघायचं ते लोकांनी ठरवलं पाहिजे। पण चांगल्या स्क्रिप्टचे चित्रपट नेहमी चालतात, एवढं नक्की। चला, तर हे होते भरत गणेशपुरे सर आणि आपल्या धावत्या दौऱ्यात त्यांनी छोटीशी आपल्याला भेटी दिली आहे आणि तमाम प्रेक्षकांना, गणेश भक्तांना सुद्धा गणपतीच्या उत्सवाच्या शुभकामना त्यांनी दिलेल्या आहे। आपण त्यांचंही अभिनंदन करूया। नमस्कार। शुक्रवार को प्रहार के कुछ कार्यकर्ताओं ने आरटीओ ऑफिस पर हंगामा कर आरटीओ ऑफिस की कुर्सी को निशाना बनाया। घटना की शिकायत पुलिस को दी जा चुकी है।
शुक्रवार को महानगर के आरटीओ कार्यालय में धमके प्रहार के कुछ कार्यकर्ताओं ने आरटीओ कार्यालय पहुंचकर परिवहन अधिकारी की कुर्सी पर गुस्सा उतारा। दूसरे माले पर स्थित आरटीओ अधिकारी की कुर्सी ऑफिस के बाहर लाकर उसे जलाने का प्रयास प्रहारी कर रहे थे कि अचानक धमके पुलिस दल की वजह से ये आंदोलक घटनास्थल से भाग गए। प्रहारियों ने अचानक ऐसे कदम क्यों उठाए, इसकी पुष्टि अभी तक नहीं हो पाई है। आरटीओ अधिकारी घरमाडे ने घटना की शिकायत पुलिस को दी है। रोशन देशमुख आणि त्यांच्याबरोबर 4-5 कार्यकर्ते होते। या कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तो कुठलंही निवेदन न देता डायरेक्ट आरटीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसले आणि तिथली जी खुर्ची आहे ती त्यांनी बळकावून तळमजल्यावर नेऊन ठेवलेली आहे। काय कारण असू शकते? त्यांनी रिक्षा आणि वाहतूक बसेसच्या वाहतुकीच्या संदर्भात बडनेराला चालणाऱ्या 13 तारखेला या कार्यालयाला एक निवेदन दिलं होतं, परंतु आज त्यांनी आमच्याबरोबर कुठल्या प्रकारची चर्चा केलेली नाही आणि आज कुठल्या प्रकारचं त्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं नाही। याबाबत आम्ही जी काय घटना घडलेली आहे त्याची सविस्तर पोलीस स्टेशनला तक्रार देतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के अड़ियल रवैये पर शुक्रवार को ग्रामवासियों का गुस्सा उग्र रूप में दिखाई दिया। जल किल्लत का सामना कर रहे कामनापुर, नीमखेड़ा, जावरा के ग्रामवासियों ने मजिपरा की जलवाहिनी तक फोड़ डाली और ग्राम पंचायत कार्यालय को भी ताला ठोक दिया। जल किल्लत को लेकर यह घमासान जिले भर में चर्चा का विषय बन गया। विगत महीने भर से जल किल्लत का सामना कर रहे कामनापुर, नीमखेड़ और जावरा ग्राम के नागरिकों का शुक्रवार को जल किल्लत पर तीव्र उग्र रूप देखने मिला। पीने के पानी की समस्या से जूझ रहे ग्रामवासियों ने संतप्त होकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण की पाइपलाइन तक फोड़कर तहस नहस कर रख दी। इतना ही नहीं तो ग्राम पंचायत कार्यालय को भी संतप्त ग्रामवासियों ने ताला ठोककर एक कर्मचारी की भी गुस्से में पिटाई कर डाली। वलगांव पुलिस ने घटनास्थल धमककर संतप्त नागरिकों को शांत किया और ये विवाद शांत करने की भूमिका निभाई। ग्राम पंचायत, पंचायत समिति, जिला परिषद के साथ विधायक भी इस और अनदेखी कर रहा है। इसी वजह से ये स्थिति पैदा होने की जानकारी और शिकायत असंख्य ग्रामवासियों की थी। कमलापूर, जावरा आणि निमखेडा या तीनही गावामध्ये गेल्या 27 दिवसापासून पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे। येथे गेल्या 10 वर्षापासून ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा आहे, परंतु या आताची जी बॉडी आहे 9 सदस्यांची, यांनी जाणून बुजून या कमलापूर, जावरा आणि निमखेडा या गावावर विसवळीचं पाणी लादलेलं आहे। यांचं अंदरचं काय देवाणघेवाण आहे हे जरी मला माहित नाही, परंतु आणि त्यांनी काय म्हटलं आहे आताच्या बॉडीने की गेल्या काही मागच्या बॉडीने समजा असं ठराव घेतला आहे की आम्हाला विसरोळीचं पाणी पाहिजे। तो माझ्याच कारकिर्दीत ठराव झालेला आहे, पण तो ठराव असा नव्हता। तो ठराव असा होता की ही जी 105 गावाची प्रादेशिक पाणी पुरवठ्याची योजना आहे, ही प्रादेशिक पाणी पुरवठ्याची योजना याच्यासाठी घेण्यात आली, भविष्यात जर कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण होईल त्यावेळेसच ही पाणी घेण्यात येईल विसरोली धरणाचं। ये गांव में पानी कब से बंद है? 27 दिन 27 दिन। आज की आपकी भूमिका क्या रही? भूमिका हेच आहे की ज्या लोकांना विसरोळी घ्यायचं आहे त्यांना घेऊ शकता, असं आमचं म्हणणं नाही आहे। ज्या लोकांना विसरोळी घ्यायचं आहे ते घेऊ शकता, परंतु जेव्हा ग्रामपंचायत जवळ 2-2 बोरवेल आहे, 2 अवेलेबल पाणी आहे आमच्याकडे एवढं पाणी आहे की आम्ही तीनही गावाला पुरवू शकतो, काही करू शकतो। आप 27 दिन से पानी का फिर पानी कहाँ से ला रहे हैं आप? हाँ, पाणी हापशी आहे, त्याच्यात हापशीमध्ये मकोडे येऊन राहिले पाण्यामध्ये। त्या पाणी पेल्यानं कोणाचे तोंड आले, कोणाचे पोट बिमार पडला तर प्रतिक्रिया घेऊन घ्या, या पाण्यामुळे झालं। आमचं एकच समस्या आहे की तुम्ही काही करा, परंतु जो ग्रामीण पाणी पुरवठा जो ग्रामपंचायत चालवते त्या ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा जो आहे तो पाणी पुरवठा आम्हाला पूर्ण तीनही गावकऱ्यांना हवा आहे। आम्हाला 1 महिन्यापासून पाण्याची कमतरता आहे। 1 महिना झाला आम्ही सतत हापशीचं, विहिरीचं असं कसं गटारातलं पाणी घेत आहे वापरासाठी। तर पाणी नव्हतं, नसल्यामुळे आम्ही पाईपलाईन फोडलेली आहे। ते
आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो, तिथं सदस्य तयार नव्हते, दोन्ही मेंबर आलेले तिथं तयार नव्हते. आम्ही तिथं गेलो, ग्रामपंचायत मधून परत आलो आणि पाईपलाईन फोडली. आमच्या इथे पाणीच नाही आहे प्यायला. आणि ग्रामपंचायतला गेलो तर ग्रामपंचायतवाले आमच्यावर दबाव आणतात का आम्ही रिपोर्ट देतो म्हणून. आणि रिपोर्ट द्यायला गेले आहेत ते. कायले कोणी टाकलं पाहिजे? प्यायचं पाणी नाही, इसरुडीचं पाणी आलं आमच्या इथं तर एवढे किडे आलेले आहेत, लाल लाल किडे, पांढरे किडे, सगळे किडे येतात आणि गढूळ पाणी येते. बोरचं पाणी एकदम बंद करून ठेवलं आणि इसरुडीचं घ्या असा दबाव आणून राहिले ग्रामपंचायत. इसरुडीचं पाणी घ्या यासाठी बोरचं पाणी बंद करून ठेवलंय. सगळं गावाची वसुली झालेली आहे तरी म्हणतात का ग्रामपंचायतच्या लोकांवर टॅक्स आहे. टॅक्स सर्व लोकांचं नील आहे. आमची समस्या अशी आहे का आम्हाला बोरचंच पाणी पाहिजे, आम्हाला इसरोडी धरणाचं पाणी नाही पाहिजे. 1 महिन्यापासून आम्ही पाण्याला खूप त्रासून राहिलो, नदी नाल्याचं पाणी पिऊन राहिलो आम्ही. आम्ही ग्रामपंचायतवर गेलो, आज आम्हाला सांगितले आमसभा ग्रामसेवकनं. आम्ही सगळे तिन्ही गाव आम्ही एकत्र झालो. गट ग्रामपंचायत आहेत. मग त्यानं काय केलं, त्यानं ठाले मारून दिले. एकही तिथं हजर नव्हतं. इस और गंभीरता से ध्यान देने की मांग भी संतप्त ग्रामवासियों की है। उधर बनारसी गांव के नागरिक भी ऐसे ही जल किल्लत से गुजर रहे हैं। शुक्रवार को बनारसी के नागरिकों ने भी मजीप्रा सहित जिलाधीश और जिला परिषद को निवेदन सौंपकर बनारसी के जल किल्लत पर ध्यान खींचा। देखते हैं क्या कुछ हुआ महानगर में। एक नजर महानगर की मुख्य खबरों पर। श्री विनोद गुहे ये 20 वर्ष से श्री महालक्ष्मी की स्थापना करते आ रहे हैं। हम सब करीब सभी पूरे परिवार सहित यह उत्सव मना रहे हैं। सभी मित्रों और दोस्तों सहित ये उत्सव मनाते हैं। सभी भक्त महालक्ष्मी का महाप्रसाद व दर्शनों का लाभ लेकर जाते हैं। मी विनोद गुहे, छाया कॉलनी। आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महालक्ष्मी ज्येष्ठ गौरी पूजनाचा कार्यक्रम चांगल्या प्रमाणात करण्यात येते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण विदर्भामध्ये आणि एवढंच नव्हे तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सर्व लोकांच्या घरोघरीपर्यंत हा कार्यक्रम असतो। आणि या महालक्ष्मीचं वाजत गाजत सर्व अमरावतीकर, अंबानगरीकरवासी सर्व त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत करतात आणि मोठ्या थाटात हा सर्व सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मानला जातात। दरवर्षी महाप्रसादाला अनेक शेकडो लोक उपस्थित असतात आणि मी महालक्ष्मीच्या या पर्वावर एकच सांगेल की या अमरावती जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुख समृद्धी आणि त्यांच्या परिवाराला सर्वांना सुखी ठेव हीच गणपती चरणी आणि महालक्ष्मी मातेच्या चरणी विनंती करतो। महिषासुरासी मारुनी अंबे पैसे गसिंहावर, अंबे पैसे गसिंहावर, मातृलिंग गदाही उजवीकड, दैत्यासी मारुनी भक्त रक्षिले, करीतो ग फुल्या पायी प्रतापे थोर तू अंबाबाई।
हात सर जवे काकड तोडे ग पैंजण पायी प्रतापे थोर तू अंबाबाई। शहर के आदिवासी कॉलोनी निवासी विश्वेश्वर मसराम के यहाँ महालक्ष्मी स्वयं ही आ गई। करीब 8 वर्ष पूर्व विश्वेश्वर की पत्नी वत्सलाबाई जो HOPM में कार्यरत है, वही लगे नाले के किनारे सूटकेस दिखाई पड़ी, जिसे उन्होंने उठाया तो उसमें महालक्ष्मी की मूर्ति थी जो उन्होंने घर लाई, उनकी स्थापना की। इस महालक्ष्मी उत्सव में महापौर वंदना महेंद्र कंगाले व उनका पूरा परिवार सहभागी हुआ। देवी जय महालक्ष्मी लक्ष्मी जय देवी मी ड्युटीवर जात होती तर ते रस्त्यानं पडले होते सुटकेसमध्ये, एक सुटकेसमध्ये होती आणि एक बाजूनं पडली होती. तुम्ही त्याला उचलून एकात करते म्हटलं, ठेवते एका जागी. मग बाकीच्या लोकांना म्हटलं आता तुम्हाला नशिबात आहे ते तुम्हीच घ्या म्हणे. हात लावलं म्हणे त्यांना, तुम्ही आता घर घेऊन जा म्हणे. त्यांना कोणाला काही दिसत नाही म्हणे, दर्शन नाही होत म्हणे. तर मी घरी घेऊन आली. मग अमरावती शहराचे महापौर या नात्याने अमरावती शहराच्या सगळ्या नागरिकांना गणेशोत्सव मंडळाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते, तसंच महालक्ष्मीच्याही शुभेच्छा देते. शुक्रवारी निघटा स्वारी वाद्यांचा गजर, शुक्रवारी निघटा स्वारी वाद्यांचा गजर, झळकती हिल्लाळ ते सुंदर, झळकती हिल्लाळ ते सुंदर, साधू संत अवघे मिळूनी येती तुझिया चरणी, बोलती जय अंबे गरजुनी, भक्त रक्षणा भुवरी आली सर्व जगाची आई, अंबे सर्व जगाची आई, प्रतापे थोर तू अंबाबाई, प्रतापे थोर तू अंबाबाई. शहर में शेयर मार्केट में निवेश करवाकर असंख्य निवेशकों के पैसे इकट्ठा कर शहर से पलायन कर चुके विजय दुधाट और सोनल वखारिया, ये ठगबाज बंटी बबली की जोड़ी हाल ही में अहमदाबाद से पुलिस ने धर दबोची. नाम बदलकर ये आरोपी अहमदाबाद में रह रहे थे. इन्हें कोर्ट ने 24 तक PCR में रखने के और जांच करने के आदेश दिए होने की जानकारी पुलिस आयुक्त अजित पाटिल ने दी. 269/12 कलम 406 420 27/8/2012 26/8/2012 गुन्हा दाखल झाला होता. यातील 2 आरोपी कुमारी सोनल हरसुखलाल वखारिया वय 27 राहणार जयंत कॉलनी, श्री विजय मुरलीधर दुधाट वय 24 राहणार गोविंद नगर, यांना आर्यन स्टोर्स अँड स्टॉक ब्रोकिंग इक्विटी कृष्णा कॉम्प्लेक्स दंडे प्लॉट या ठिकाणी विश्वासघात केला. त्यांना सांगितले चेन्नई येथील आर्यन शेअर्स अँड ब्रोकर्स कंपनीमध्ये माझे जवळचे नातेवाईक संचालक आहेत आणि तुम्हाला मी शेअर्समध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुमचं अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीमध्ये फायदा मिळेल आणि कमी वेळात फायदा मिळेल म्हणून फिर्यादीकडून 10 लाख रुपयाचे चेक घेऊन ते फसवणूक केली ती व दुकान व मोबाईल बंद करून ते इथून निघून गेले होते. आम्ही विविध ठिकाणी त्याचा तपास केला. अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाचा हा गुन्हा होता. त्यात आम्ही यातील आरोपी
कुमारी सोनल हरसुखलाल वखारिया ही अत्यंत तरुण आणि चलाक आणि फसवणूक करण्यात वाकबगार तरुणी आहे. तिनं याही पूर्वी अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे. या फसवणुकीमध्ये तिने विविध लोकांना फसवणूक केली असल्याचे समजते. या ठिकाणी तिला हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती हे चारही भाषा येतात. तिने मोठ्या प्रमाणावर इथून रक्कम चोरी फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिनं महाराष्ट्र सोडून दुसरीकडे गेले असण्याची शक्यता वाटल्याने आम्ही अहमदाबाद या ठिकाणी पार्टी पाठवली ती त्या ठिकाणी शोध घेतला. अहमदाबाद येथे कोठव नावाचा भाग आहे. त्या ठिकाणी बऱ्याच प्रयत्नांती आम्हाला ती राहत असल्याचं समजलं. त्या ठिकाणी चौकशी केली असता अचानकपणे वरील दोन्ही आरोपींना विजय मुरलीधर दोदाट व सोनल हरसुखलाल वखारिया यांना अहमदाबाद येथे अटक करण्यात आली. त्या ठिकाणी ते खोटं नाव धारण करून राहत होते. आता त्या आरोपितांच्याकडून 14 ग्रॅम सोने 6,225 रुपये नगदी हस्तगत केलेले आहेत. आता आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांना विविध नागरिकांना फसवलं असल्याचं स्पष्ट होत असल्याचं समजतंय. तरी नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी ताबडतोब क्राइम ब्रांच अमरावती येथे तक्रार दाखल करावी. पुलिस आयुक्त ने यह भी बताया कि ठगबाज कमल मेघराज दुल्हानी से भी पूछताछ जारी है और कमल दुल्हानी से अब तक दाखिल हुए सभी शिकायतों की कबूली मिल चुकी है. शहर के बजरंगलाल वर्मा, विनोद जड़िया, बद्री सोनी, रविंद्र चांडक इन सराफा व्यापारियों को बेचा हुआ और गिरवी रखा सोना भी पुलिस बरामद कर चुकी है. उसी प्रकार 2 वाहन चोरों को भी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. मोहम्मद असलम और शेख अफसर ऐसे इन 2 वाहन चोरों के नाम है और इनसे 6 दुपहिया वाहन बरामद किए गए हैं. वैसी जानकारी भी पुलिस आयुक्त ने दी. 2 वाहन चोर मोहम्मद असलम वय 40 राहणार तालापुरा आणि शेख अख्तर शेख अफसर वय 27 वर्षे राहणार सय्यदपुरा बार्शी टाकळी या आरोपितांच्याकडून आणखी 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. त्या 419 2011 आणि 35 2011 नागपूर गेट असे गाडगेनगर व नागपूर गेटचे 2 गुन्हे चोरीचे उघडकीस आलेले आहेत. त्या दोघांनी एकाने गाडगेनगरच्या फिर्यादीने बारबद्दे हॉस्पिटल येथे उभी केलेली. त्याचप्रमाणे नागपूर गेट येथील गुलजार खा मेहबूब खा राहणार गुलजार नगर अमरावती आणि असोरिया पेट्रोल पंप येथे उभी केलेली या दोन्ही मोटरसायकली चोरून नेऊन त्या शेख अख्तर शेख अफसर याला वापरण्याकरता चालवण्याकरता दिली होती असे निष्पन्न झाले. या 2 मोटरसायकल त्यांच्याकडे निष्पन्न झाल्यात. याशिवाय आणखी मोटरसायकली यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. शहर में कायदा एवं सुव्यवस्था अबाधित रखने पुलिस यंत्रणा कार्यान्वित है ही. किसी भी अनुचित घटना या संदिग्ध हलचल पर शहरवासियों ने ध्यान देकर इसकी सूचना तुरंत पुलिस को देने का अनुरोध भी पुलिस आयुक्त अजित पाटिल ने सिटी न्यूज के माध्यम से किया है. अमरावती ऑटो चालक संगठन की ओर से शुक्रवार को रखा गया ऑटो बंद आंदोलन लगभग पूरी तरह से असफल हो गया. शहर में दिन भर विभिन्न सड़कों पर ऑटो दौड़ते रहे और रोजाना की तरह सवारियां इधर से उधर ले जाती गई. उल्लेखनीय है कि नितिन मोहड़ के नेतृत्व वाले अमरावती ऑटो चालक संगठन की ओर से 21 सितंबर को ऑटो चालक व मालक को होने वाली तकलीफों के विरोध में ऑटो बंद का आह्वान किया गया था. परंतु एक अन्य संगठन द्वारा इस बंद के खिलाफ आवाज उठाई जाते ही बंद आंदोलन विवाद में पड़ गया. नितिन मोहड़ की ओर से शहर में सभी ऑटो चालक व मालक को आह्वान किया गया था कि शाम 4 से 7 बजे मुद्दे की अपनी मांगों के लिए सभी नेहरू मैदान पहुंचे. परंतु शाम 4:30 बजे तक केवल 2 डजन ऑटो ही नेहरू मैदान पहुंचे पाए थे. टाउन हॉल में होने वाली सभा के लिए बंद आयोजन की ओर से जितनी अतिथि व प्रमुख अतिथियों का नाम लिया गया था उनमें से कोई भी व्यक्ति टाउन हॉल नहीं पहुंच पाया. शुक्रवार को बंद पुलिस के एक तरफा कार्रवाई, रैली न देखने के बावजूद ऑटो की गैर कानूनी जब्ती, सिटी बस चालकों की मनमानी, इलेक्ट्रॉनिक मीटर की सख्ती, बढ़ा हुआ थर्ड पार्टी एसोसिएशन आदि प्रमुख मांगों के लिए रखा गया था. सक्ती आणि शासनाच्या विरोधात आणि आपल्या काय म्हणते ऑटो बंद केलेला आहे. परंतु या शासनाच्या हरामखोर धोरणामुळे या ऑटोवाल्याला उपासमारीची पाळी आलेली आहे. जे मातीचे तेलाचे जे ऑटो पकडलेले आहे विना परवानगी असताना फोन असताना त्यांना जप्त केलेले आहे ऑटो आणि यांना ऑटो चालवायला परवानगी देत नाही किंवा जेव्हा कोर्टातून
निर्णय होईल त्यावेळेस हे निर्णय देतील असं म्हणतात. हे कोर्ट आहे का? सिटी न्यूज के इस बुलेटिन में बस इतना ही. जाते जाते एक बार नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर. पीने के पानी के लिए मचा घमासान, ग्रामवासियों ने फोड़ डाली मजीप्रा की पाइपलाइन, ग्राम पंचायत को भी ठोके ताले. परिवहन अधिकारी की कुर्सी को निशाना बनाया प्रहरियों ने, हंगामा कर हो गए रघु चक्कर. आरटीओ अधिकारी ने की पुलिस में शिकायत दाखिल. स्वास्थ्य वर्धन के लिए आयोजित साइकिल रैली संपन्न, पेट्रोल, प्रदूषण, आरोग्य और चुस्त शरीर के लिए दिया साइकिल चलाने का संदेश. संभागीय आयुक्तालय का रिश्वतखोर बाबू गिरफ्तार, रंगे हाथ हुई गिरफ्तारी. और अभिनेता भरत गणेशपुरी की सिटी न्यूज कार्यालय को सदिच्छा भेंट, तमाम गणेश भक्तों को दी गणेशोत्सव की शुभकामनाएं. सिटी न्यूज के बारे में आप अपने सुझाव एवं विचार हमें भेज सकते हैं हमारे इस पते पर. हमारा पता है सिटी न्यूज कार्यालय धनराज लाइन सेक्टर 7 अमरावती. हमारा फोन नंबर है 32981161. या आप हमसे फेसबुक और ट्विटर पर भी जुड़ सकते हैं या हमें मेल कर सकते हैं. देश और दुनिया की खबरें हर बुलेटिन को देखने के लिए लॉग ऑन करें www.citynews.net.in पर. सिटी न्यूज पर कार्यक्रम और खबरों का सिलसिला जारी रहेगा. आपसे लेते इजाजत, तब तक के लिए देखते रहिए सिर्फ सिटी न्यूज. नमस्कार. दिवसाचा हा सर्वात सुखाचा क्षण कोणता आहे अन सांगे काय खरी यारा. इंडिया बुल्स होम लोन्स, घरी लाना. कोई लॉटरी निकली आप लोगों की? जी नहीं, लॉटरी वॉटरी कुछ नहीं निकली है. हम लोगों की किस्मत खुल गई है. हाँ, और किस्मत खुली है एनमार्ट से. एनमार्ट से? जी हाँ, सुनिश्चित भविष्य एनमार्ट आपको देता है आपके पूरे साल के बजट में कटौती, एक्स्ट्रा इनकम और ढेर सारे इनकम. देखा जाए तो एनमार्ट एक जादुई चिराग की तरह है जो 1 मिनट में आपकी किस्मत को रोशन करता है. आप लीजिए निर्णय 1 सेकंड में और पाइए खुशहाली. तो कॉल कीजिए 0261 677 4444 पर या ईमेल कीजिए info@nmart.co.in पर.